परिश्रमासह कर्तव्यांची पूर्ती, नववर्षात मोठी लाभप्राप्ती. सगळेच रस्ते शेवटपर्यंत नेतात, परंतु प्रत्येक रस्त्याच्या शेवटी तुमचंच स्वप्न असेल असं होत नाही. त्यामुळे रस्ता संपण्याचा नव्हे तर आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास धरायला हवा. अत्यंत संवेदनशील, सौम्य लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. ही गुरुदेवांची जलतत्वाची रास आहे. कोणत्याही गोष्टीत सहज सहभागी होणं, प्रेमळपणा जपणं, सर्वांशी मिळून मिसळून वागणं, सर्वांसाठी खाण्याचे पदार्थ करणं, स्वतः खाणं, इतरांना खाऊ घालणं, अशा सर्व गुणांनी भरलेली तुमची मीन रास स्वप्न पाहते आणि स्वप्न पूर्ण होण्याची वाट देखील पाहते. मध्येच वादळ येतात. वादळ आले की आपण मातीमध्ये घट्ट रुतून राहायचं असतं. वादळ जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने ते निघून देखील जातात. म्हणून वादळ महत्त्वाचं नसतं, तर त्यांच्याशी आपण झुंज कशी देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो हे महत्त्वाचं असतं. मीन जातक कितीही संकट आली, कितीही वादळ आली तरी त्याला धैर्याने सामोरे जातात आणि शांतपणे त्यातून बाहेर देखील पडतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपल्या सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न लिहावा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू. म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम मीन राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. आपल्या शत्रूंशी देखील सौम्यपणे वागणाऱ्या लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. ही निरुपद्रवी लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते. राशीचक्रातील ही 12वी व शेवटची रास आहे. या राशीचे स्वामी गुरु महाराज असून निसर्ग कुंडलीत ही राशी द्वादश स्थानात येते. मीन राशीमध्ये जन्म घेतलेले जातक धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात. उत्तम आदरातिथ्य करणारे, समोरच्या व्यक्तीला योग्य मान सन्मान देणारे, सामाजिक नियमांचे पालन करणारे ते असतात. हे लोक कमालीचे आस्तिक, देवावर प्रचंड श्रद्धा असणारे, परंपरांचे पालन करणारे असतात. कूटनीती, षडयंत्र यात त्यांची अजिबात रुची नसते व त्या गोष्टी त्यांना जमत नाही. त्यांचा स्वभाव हा दयाळू व परोपकारी असतो. मीन राशीचे जातक हे बुद्धिमान, नवीन विचाराचे शोधक पण असतात. त्यामुळे त्यांच्या या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात. संवाद साधण्याची कला कोणी यांच्यापासून शिकली पाहिजे. विशेष बाब म्हणजे हे लोक चिंतनशील असतात. सगळ्यांसोबत विनम्रतेने व्यवहार करणं, सर्वांशी प्रेमसंबंध बनवणं हा त्यांचा मुख्य गुणधर्म असतो. साहित्य, लेखन, कला यात त्यांना विशेष रुची असते. त्यामुळे मीन राशीचे लोक लेखक व कवी मनाचे असतात. त्या बळावर त्यांना समाजात लोकप्रियता मिळून मानसन्मान प्राप्त होतो. न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेतात. आपल्या सौम्य स्वभावामुळे कुणी यांच्याशी वाईटही वागलं तरी ते त्यांच्याशी देखील सौम्यतेने वागतात. अशा या मीन राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आता आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. या नववर्षात मीन जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. या नववर्षात मीन जातक ठरवलेलं ध्येय निश्चितपणे मिळवतील. कारण राशीत आलेला राहू ग्रह अटॅचमेंट देतो. एखादी गोष्ट ठरवली की ती मिळवायचीच अशी इच्छाशक्ती जागृत करतो. त्यामुळे मीन जातकांना ते प्राप्त होणार आहे. अर्थात स्वतःचा इगो वाढता कामा नये, ही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. या नववर्षात धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. कारण धनस्थानात आलेले राशीस्वामी धनात वृद्धी करीतच असतात. त्यामुळे अर्थातच धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. विशेष बाब म्हणजे मंगळ देखील वर्षाच्या सुरुवातीला धनुराशीत आहे आणि मंगळ गुरु नवपंचम योग निर्माण होत आहे. त्यामुळे देखील धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. या नववर्षात मीन जातकांचे कर्म अत्यंत समृद्ध होणार आहे. कारण वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या कर्म मंगळ आणि रवी या 2 मोठ्या ग्रहांची युती घडून येणार आहे. ते वर्षातील तुमची प्रगती दर्शवित आहे. ती प्रगती मीन जातक करणार आहेत. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी आणि राशीत विराजमान असणारे ग्रह या दोघांच्या प्रभावाचा एकत्रित परिणाम जातकांवर होत असतो. तुमचे राशी स्वामी गुरुदेव अग्नितत्वाच्या मेष राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. अर्थात धन प्राप्त व्हावं, पैसा निर्माण व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. त्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. त्यात तुम्ही यशस्वी देखील होणार आहात. याशिवाय राशीत आलेला राहू देखील तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र हाच राहू तुमच्यात थोडा इगो निर्माण करण्याचं काम करेल, ज्यामुळे कौटुंबिक दुरावा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तुम्ही या बाबतीत काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल. राशीस्वामी स्वतः धनस्थानात विराजमान असल्यामुळे धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. धनवृद्धी होणं, कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होणं, वाणीमध्ये ज्ञानाची प्रगल्भता दिसून येणं किंवा कुणाचे आपसात वाद सुरू असले तर समोरील व्यक्ती तो वाद मिटवण्यासाठी तुमच्याकडे येणं असं प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. या काळात अनेक लोक तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी, सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील, समाधानाने परत जातील. म्हणजे या दृष्टीने देखील हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. म्हणून त्या काळाचा उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन जातक हे शांतपणे, सौम्यपणे आपलं कार्य करीत असतात. मीन जातक जेव्हा कार्य करतात तेव्हा ते कधीच बोलून दाखवत नाहीत, इतर चर्चा करीत नाही. तुमचं काम अत्यंत सौम्यपणे सुरू असतं. तेच या नववर्षात सुरू राहील. मात्र सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही थोडं अग्रेसिव्ह होऊन काम कराल. किंबहुना 4 महिने म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यामध्ये तुम्ही अत्यंत अग्रेसिव्ह होऊन काम करणार आहात. त्यानंतर तुमच्या मूळ स्वभावानुसार सौम्यपणे तुमच्या परिश्रमाची दिशा सुरू राहील. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हे नववर्ष सौख्याचं म्हणता येईल. मुळात मीन जातकांचा स्वभावच असा आहे की घरात सौख्य असलं तरच ते बाहेर यशस्वी होतात. तुमच्यासाठी या नववर्षात एप्रिलपर्यंत वास्तूचे योग अत्यंत उत्तम आहे. तसंच घरात असलेल्या वाहनाचं सुख देखील तुम्हाला प्राप्त होईल. मात्र आईच्या आरोग्याची थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. घरामध्ये सुखशांती बऱ्यापैकी नांदणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी सौख्याचं राहील. याचा लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हे नववर्ष प्रगतीचं म्हणता येईल. विशेषतः मॅनेजमेंट क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात तुमचं शिक्षण सुरू असेल तर तुम्हाला विशेष या काळात प्रगती प्राप्त होईल. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील.
इष्टदेवांच्या आशीर्वादाने एखादं धार्मिक कार्य करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल, किंबहुना तशी अत्यंत तीव्र इच्छा वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या मनात जागृत होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नवं वर्ष तुमच्यासाठी मोठ्या प्रगतीचं, यशाचं म्हणता येईल. तुम्ही त्या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हे नवं वर्ष थोड्या त्रासाचं म्हणता येईल. कारण या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचे राशीस्वामी गुरुदेवांची दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर असली तरी ती केवळ एप्रिलपर्यंत असेल. तुमच्या राशीमध्ये राहू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे अर्थातच आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या या नववर्षात तुमच्या वाट्याला येणार आहेत. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होऊ शकेल. मात्र अत्यंत गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये. स्पर्धक व हितशत्रू स्वतःहून माघार घेतील. थोडक्यात केवळ आरोग्याचा विषय सोडल्यास अन्य दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. म्हणून या काळाचा उपयोग करावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मीन जातकांसाठी या नववर्षातील पहिले 6 महिने, तर व्यावसायिक जातकांसाठी नंतरचे 6 महिने प्रगतीचे, यशाचे, लाभाचे राहणार आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीपासून अत्यंत सकारात्मक ग्रहस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्ही योग्य परिश्रम करा, योग्य कार्य करा. वरिष्ठ तुमच्या कार्याकडे लक्ष देतील. तसंच गरज असेल तेव्हा सोबत काम करणारे सहकारी देखील तुम्हाला मदत करू शकतात. त्यामुळे तुमचं कार्य उत्तमपणे घडून येईल. व्यावसायिक मीन जातकांचा विचार केला असता नववर्षामध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं, त्या गुंतवणुकीपेक्षा अधिक लाभ तुम्हाला प्राप्त होताना दिसून येत आहे. एकंदरीत व्यवसायात तुम्ही मोठं यश मिळवणार आहात. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हे नववर्ष तुमच्यासाठी यशाचं, प्रगतीचं म्हणता येईल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. परदेशातील मीन जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी देखील हे नवं वर्ष विशेष लाभदायक म्हणता येईल. मागील काळात तुम्ही जो सातत्याने संघर्ष केला आहे त्याला आता कुठेतरी पूर्ण विराम मिळणार आहे. तसंच प्रगतीच्या दिशा तुमच्यासाठी अधिक प्रशस्त होणार आहे. त्यामुळे हे नवं वर्ष तुमच्यासाठी आनंदाचंच राहणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशीस्वामी धनात असणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आणि रवी हे 2 प्रबळ ग्रह तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांना पत्रिकेतील दशम स्थान विशेषत्वाने मानवतं. त्यामुळे अर्थात या नववर्षात प्रचंड कार्य करण्याची उर्मी तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला अनेक प्रकारे उत्साह वाटेल की मी हे करावं, ते करावं किंवा हे करू नये. अशा अनेक गोष्टींच्या योजना तुम्ही आखाल आणि त्या पद्धतीने कार्याला देखील लागाल. त्यातून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीच्या कर्मस्थानात गुरुदेवांची धनुरास येते. त्यामुळे तुमचे राशीस्वामी हेच तुमचे कर्मेश देखील होतात. राशीस्वामी गुरुदेव एप्रिलपर्यंत तुमच्या धनस्थानात विराजमान असून तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडत आहे. त्यामुळे सुरुवातीचे 4 महिने तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहणार आहात. त्यानंतर मात्र कर्म जरी सुरू राहिले तरी ते सौम्य पद्धतीने सुरू राहतील. म्हणजे तुम्ही आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे सौम्य पद्धतीने कार्य करून उत्तम कार्य करणार आहात आणि त्यातून तुम्हाला उत्तम लाभ देखील प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी नववर्ष मोठ्या लाभाचं म्हणता येईल. या नववर्षात लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. विशेषतः एप्रिल महिन्यानंतर काही मोठे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. राशीस्वामी गुरुदेवांची दृष्टी देखील तुमच्या लाभस्थानावर असणार आहे. इतर ग्रहांचं गोचर देखील उत्तमरित्या होत असल्यामुळे या नववर्षात मीन जातकांना अनेक पद्धतीने, अनेक मार्गांनी, अनेक ठिकाणाहून लाभ प्राप्त होताना दिसून येत आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता
मीन राशीचे व्ययश म्हणजे शनिदेव होय, जे व्ययस्थानात विराजमान आहेत. ते तुमच्यासाठी खर्चाची अनेक कारणं निर्माण करणार आहेत. प्रवासासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी असे अनेक खर्च तुम्ही या नववर्षात करणार आहात. हौसमौज करण्यासाठी देखील काही खर्च करणार आहात. सोबतच हॉस्पिटलचा खर्च होताना दिसून येतोय. नातेवाईकांसाठी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात. एकंदरीत हे नववर्ष तुमच्यासाठी खर्चाचं राहील. मात्र तुम्हाला लाभ उत्तम प्राप्त होणार असल्यामुळे खर्चाचा अधिक विचार करू नये. प्रत्येक काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो, यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने मीन राशीसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा, फेब्रुवारीचा पहिला आठवडा, एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवाडा, मे महिन्याचा पहिला पंधरवाडा अत्यंत शुभदायक, लाभदायक आहे. हे लक्षात घेऊन या वर्षातील कामाचं नियोजन करा. तसंच काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा, जून महिन्याचा पहिला आठवडा, जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवाडा आणि शेवटी डिसेंबर महिन्याचा दुसरा पंधरवाडा या काळात स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आलेले आहेत, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो. उपाय छोटे असले तरी त्याचा परिणाम मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार मीन राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये, पती-पत्नीमध्ये किंवा शेजाऱ्यांशी जर तुमचे वाद होत असतील तर दररोज सकाळी मिठाच्या पाण्याने घर पुसून टाका. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. सोबतच घरातील वास्तुदोष देखील कमी होतात. पण लक्षात ठेवा, गुरुवारी आणि शुक्रवारी मिठाच्या पाण्याने लादी पुसू नये. असे करणे अशुभ मानले जाते. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आले आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असल्याचं आपल्या धर्मात मानलं जातं. त्यामुळे गोमातेला तुम्ही गूळ आणि चणे खाऊ घातले पाहिजेत. या दोन्ही उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील. त्यामुळे हे उपाय तुम्ही अवश्य केले पाहिजे. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही एकूण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण थांबूया. पुन्हा अवश्य भेटणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.